40 वर्षाची प्रतीक्षा संपली। नारपार नदी जोड प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात। उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरणाऱ्या नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। नारपार, अंबिका आणि औरंगा या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी एकत्र करून गिरणा खोऱ्यात सोडण्याची मागणी गेल्या 40 ते 45 वर्षापासून केली जात होती। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या पाठपुराव्यानंतर या प्रकल्पाची वर्क ऑर्डर निघाली असून मोसम साड कालव्याचे मातीचे काम गेल्या महिन्यापासून सुरू झाले आहे। आज मंत्री दादा भुसे यांनी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांसह या कामाची पाहणी केली। या प्रकल्पामुळे कसमादे पट्टा, नाशिक, जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। आपल्या सर्वांना माहिती आहे की नारपार, अंबिका, औरंगा या ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, या पश्चिम नद्यांना ते पाणी एकत्रित करून गिरणा खोऱ्यामध्ये वळवणं नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प गेल्या 40-45 वर्षांच्या पासूनची या प्रकल्पाच्या संदर्भातली मागणी होती। 2004 मध्ये या प्रकल्पाला कॅबिनेटने मान्यता दिली आणि आत्ताच्या घडीला या मूळ प्रकल्पाचं वर्क ऑर्डर पण त्या ठिकाणी झालेली आहे। याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून मालेगाव तालुक्याच्या मोसम साळ कालव्याचं माती कामाचं काम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि मागच्या महिन्यापासून सुरू झालेल्या या कामाची पाहणी करण्यासाठी आज परिसरातले सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले होते। मला वाटतं की या 2-3 वर्षामध्ये जेव्हा नारपार प्रकल्प पूर्ण होईल तर नाशिक जिल्ह्याचे तालुक्याच्या हजारो शेतकऱ्यांना आणि त्यासोबतच जळगाव जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांच्या हजारो शेतकऱ्यांना याचा चांगल्या पद्धतीने लाभ होईल। त्यांची प्रगती होण्यामध्ये या प्रकल्पाचा एक सिंहाचा वाटा त्या ठिकाणी असणार आहे।